अरे वा, सगळे काम करतायत, चांगलं वाटलं. काहीतरी वाद झाला असेल आणि त्यानंतरची ही शांतता. नवरे सगळी जण आपापली कामच करतायत ना. हो, मी सुद्धा कामाचंच बोलायला आलोय. या आठवड्याचा स्टार ऑफ द वीक डिक्लेअर करायचा आहे ना. कदमांनी दिलेल्या माहितीनुसार रजनी मॅडमनी जास्तीत जास्त क्लायंट आणलेले आहेत. त्यामुळे या आठवड्याचा स्टार ऑफ द वीक आहेत रजनी मॅडम. रजनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन रजनी, शेवटी झालीस ना स्टार ऑफ द वीक. थँक्यू. ही तर सुरुवात आहे फक्त. अरविंद सर, हा, दाभोळकर साहेब आहेत ना, त्यांनी बोलवलं केबिन मध्ये. सर आते होगा. Come in. Yes, Mr. Kadam. तुम्हाला काही बोलायचंय ना? नाही. अहो पण बाहेर तुमच्या डोळ्यात तर तसंच दिसत होतं. बोला ना. सॉरी सर, पण तुम्ही आदितीच्या आणि जयच्या घरच्यांबद्दल काहीतरी बोललात. जयच्या घरचे आणि आदितीच्या घरचे दोघे एकमेकांना ओळखतात, पण जयच्या घरचे कोण आणि आदितीच्या घरचे कोण हे तुम्हाला माहिती आहे. आणि तरीही हे बरोबर नाही आहे सर. सर तुम्ही एक ठिणगी पेटवतायत आणि त्या ठिणगीचा वणवा झाला तर एक संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. मिस्टर कदम, बरीच माहिती दिसते तुम्हाला आणि तरीही तुम्ही शांत आहात. पण मिस्टर कदम, फक्त काय घडलंय एवढंच माहिती आहे तुम्हाला. त्या घटनेच्या जखमा मला झाल्या आहेत. पण सर त्यासाठी त्या दोघांना खोटं बोलावं लागतं आणि त्यात तुम्ही जय सोबत रजनीला पाठवल्यात. का सर? मुद्दाम ना? का असं वागताय सर? तुम्ही एक बाप आहात, शत्रूसारखे का वागतात? दोघांचं काही चुकलं असेल तर मी तुमची माफी मागतो सर. पण असं वागू नका सर. जे खूप चांगला मुलगा आहे, तुम्ही नका वागू शत्रूसारखे. मिस्टर कदम, शांत व्हा. तुम्हाला काय म्हणायचंय ते कळलं मला आता. मी बघतो काय करायचं ते. अहो पण या तुम्ही. प्लीज. जय, माझा विश्वासच बसत नाहीये. तू आज आज एवढं सगळं बोललास. मी काय बोलू शकत नाही का? नाही रे, तसं नाही. पण मला कळतच नव्हतं हे आत्ता काय घडतंय आणि या पुढे काय घडेल. एक नक्की घडेल की कोणाच्याही मनात आता आपल्याबद्दल काही संशय तयार होणार नाही. आपल्याला आता लपत-छपत ऑफिसला यावं नाही लागणार, कारण कोणी काही बोलणार नाही. तू मला आता
एखाद्या फिल्मच्या हिरो सारखा दिसतोय. ते माहितीये मला. म्हणजे माझ्या बायकोसाठी मी हिरो सारखाच असणार ना. हे तूच ठरवलं? हो, म्हणजे कुठल्याही बायकोसाठी तिचा नवरा हा एखाद्या हिरो सारखाच असणार ना, का नाही? चूक. मग प्रत्येक बायकोसाठी तिचा नवरा हा हिरो पेक्षा जास्त स्मार्ट असतो आणि डॅशिंग असतो. आणि आणि रोमॅन्टिक असतो. रोमॅन्टिक आणि बर, थँक्यू. जय, हा. पण एक गोष्ट मला खटकली. काय? तुला खरंच रजनीचा एवढा राग येतो? हो. प्रत्येक वेळेला का तिचं बोलणं ऐकून घ्यायचं? बरोबर आहे तुझं, करेक्ट आहे है ना? एकदम. पण मग मला सांग, तुला तिचा एवढा राग येतो, मग तू लोणावळ्याला जाऊन तिच्याबरोबर चिक्की बरी खाल्ली आणि पुढच्या वेळेला कुठे जायचं तुम्हाला? कुठे जायचं होतं? वॅक्स म्युझियमला, राईट? आदिती, हे बघ, असं काही नाहीये. अरे आणि पुढच्या वेळी वॅक्स म्युझियमला जायचं तुझ्या पप्पांनी सांगितलं. नाही, पण ठीक आहे ना, जायला काय हरकत आहे? ठीक आहे, मग जाईन. पण तुला घेऊन. मस्करीचा भाग जाऊ दे. रजनी आता खरंच हर्ट झाली, त्यामुळे ती काहीही करू शकते, कुठेही येऊ शकते. सो आपण आता जास्त अलर्ट राहायला. आपण ऑफिसमध्ये एकत्र नको येऊ. वा, छान. नाही, म्हणजे जेवढं आपण एकत्र यायचा प्रयत्न करतोय, परिस्थिती आपल्याला तेवढंच एकमेकांपासून लांब नेते. ठीक आहे, आता काय, आपल्याकडे दुसरा पर्यायही नाहीये. आता घरी तरी एकत्र जायचंय ना, का तिथेही वेगवेगळं जायचंय? राग ना अगदी तुझ्या नाकाच्या शेंड्यावर असतो. चला निघूया एकत्र. इतकर चाळीत रोज सकाळी उठल्यावर एकमेकांच्या घरात जाऊन चहा पिणारे आम्ही आता हे असे कित्येक दिवसांनी भेटतोय एकमेकांना. आता इथं रोज चहा प्यायला आलात तरी हरकत नाही. तुमची रोज भेट होईल. अहो वहिनी, आता हे कशाला? ते कशाला म्हणून विचारायचं नाही, आणलं तर घ्यायचं सरळ. आम्ही पाहुण्यांना खाण्याचा आग्रह करत नाही. तुम्ही हक्कानं मागून घ्यायचं. आता काय परके आहात का तुम्ही? आता अण्णांचे मित्र म्हणजे माझेही मित्र. काय तोच? हो. तो त्याच्या मित्राची वाट पाहत असेल. पण सुहास, मी सांगितलं तेच करायचं. हो काका. पण तू थांब का जरा. तुम्ही घ्या, नाश्ता घ्या, सुरू करा. काका, तुम्ही? काका, कसे आहात तुम्ही? केतकर, सध्या मी फक्त आराम करत असतो नुसता. मग काय, चाळीतल्या एका घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्यातून तिसऱ्या, असं चाललेलं असतं. हे बरं असतं चाळीत.
सगळ्या घरांची दारं प्रत्येकासाठी उघडी असतात. सुहास, अण्णा कसं वाटतंय तुमच्या जुन्या मित्राला भेटून? उत्तम. पण तुमचे मित्र ते आता माझेही मित्र, आणि तुमचे शत्रू ते माझेही. आणि माझे शत्रू ते तुमचेही. काय येतंय ना लक्षात? हो बरोबर. हो मग द्या टाळी. हे बघतेस काय? चहा घेऊन ये. हो हो आणते. आदिती चल जरा माझ्या मदतीला. हो. काय सुहास, आणखीन पोहे घेणार काय? नाही पुरे काका. लाजरू पण घे. आणि आपल्याच घरात आहेस तू, भाड्याच्या घरात नाहीस. छान झालेत पोहे. काकू काय झालंय? बाहेर कोणी आमच्याशी बोलत का नाहीये? अहो अण्णांनी तर बघितलंही नाही आमच्याकडे. आणि सदा काका आणि सुहास ते सुद्धा बोलणं टाळतायत. नक्की काय झालंय? सगळे चिडलेत का आमच्यावर? नाही ग, काही कोणी चिडलेलं वगैरे नाहीये. या सगळ्या यांच्या खोड्यात. म्हणजे अगं हे रागावतील म्हणून जयनी सदाकाका आणि सुहासना बोलवायचं टाळलं ना, ते त्यांच्या लक्षात आलं. म्हणून यांनी स्वतः सुहासला फोन केला आणि बोलावून घेतलं. म्हणत होते भाडेकरूंच्या पाहुण्यांना याला बंदी आहे, माझ्या पाहुण्यांना नाही. शेवटी मी मालक आहे या घरचा. पण मग सगळे बोलत का नाहीयेत आमच्याशी? तो सुद्धा यांचाच कट. यांनी काय केलं, अण्णांजवळ तुमच्या खूप तक्रारी केल्या आधी. त्यांना स्वतःच्या बाजूला वळवून घेतलं. आणि मग सदा काका आणि सुहास आल्यावर त्यांना पण बजावलं तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून. म्हणे तुम्ही माझे पाहुणे आहात, भाडेकरूंचे नाही. आता यांनी असं म्हटल्यानंतर कोण काय करू शकणार आहे? अच्छा, म्हणजे हे सगळं मुद्दाम चाललंय तर. पण आदिती, मला मात्र भीती वाटते. हा, कसली भीती? अगं ह्यांच्या संगतीत अण्णा पण बिघडायचे. सदा बरं झालं आलास. कित्येक जुन्या गोष्टी नव्याने समोर आल्या पुन्हा. हो. नाही मी येत जाईन असाच अधून मधून. अगदी कसलाही संकोच न करता यायचं. काय तुम्ही आमचे पाहुणे आहात, भाडेकरूचे नाही. हे का सांगितलं? कारण त्यांच्या पाहुण्यांना बंदी आहे इथे यायला. अण्णा तुम्ही अजून कोणालाही बोलवू शकता. इथे आपल्या माणसाला बंदी नाही. भाडेकरूच्या माणसांना बंदी. सदा अण्णा तू थांब रे, जरा शांत बैस बघू. तिथेच तसा शांत बसून राहा. तर कुठे होतो केतकर आपण? कुठे? हे बघा असं विसरायला होतं हल्ली. हे बघ हे सगळं ना हे जयमुळे.
केतकर ह्याला चांगला दम द्यावं हो तुम्ही. त्याला म्हणा भाडेकरू आहेस, भाडेकरू सारखा राहा. चहा. वा केतकर, तुमच्या भाडेकरूचं भाग्यच म्हणावं लागेल की तो तुमचा भाडेकरू आहे. का हो असं का? अहो अगदी घरच्यासारखं वागता तुम्ही त्यांच्याशी. चहा काय, पोहे काय. हो हे म्हणजे हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी देतात तसं आहे, नाहीतर कंप्लेंट यायची. भाडं देतो, साधा चहा सुद्धा देत नाही. काय सुहास कुठे? ते मी नाही किती दिवसांनी आलायस? आठवण जेवढी काढत असतो तुझी. बारीक झालायस तू. अरे खात तुझ्या व्यतिरिक्त जर कोणाला अजून बाहेर जायचं असेल तर जाऊ शकतो. काय ना? हो 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 बरोबर आहे. सुहास उठ. कशाला? मी सांगते म्हणून. सुहास उठ आणि जयच्या बरोबर बाहेर जा. हो तो भाडेकरूंचा मित्र आहे आणि कुणाच्या मैत्रीत आपण पडू नये. काय अण्णा? हो खरंय तुमचं. मध्ये मध्ये बोलायचंच असतं अगदी. सॉरी अजय, अरे केतकर काकांनी बजावून ठेवलं होतं, तुझ्याशी बोलायचं नाही असं. अच्छा म्हणून हे सगळं. आणि अण्णा पण बघ ना, कमाल आहे केतकर काका. एवढे चांगले आहेत. अण्णांना सदा काकांना भेटायचं होतं म्हणून फोन करून बोलावून घेतलं. माहितीये ते चिडतात, रागवतात, पण तेवढंच जपतात. अरे जय, आपले क्लायंट आहेत ना, त्यांचं येणं अजून नक्की झालेलं नाही आहे. म्हणजे मी मेल केला त्यांना आणि त्यांचा रिप्लाय आला. काय? अरे काळजी करू नकोस, पॉझिटिव्ह आहे. त्यांना अजूनही आपल्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट आहे असं लिहिलंय त्यांनी. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? हे प्रॉब्लेम एवढाच आहे की ते कधी बोलवतील आपल्याला तेव्हा आपल्याला जावं लागणार. तेव्हा एक्सक्यूज देऊन चालणार नाही, कळलं ना? हा प्रयत्न तर करावेच लागणार, कारण आता फक्त मला नाही अदितीलाही हा जॉब सोडता येणार नाही. अरे पण अदितीला अविनाश सरांनी समोरून लोन दिलंय ना.
त्यामुळे मला नाही वाटत ते तसं टेन्शन देतील. तसं टेन्शन नाहीये. सध्या टेन्शन वेगळंच सुरू आहे. आता काय नवीन? आदितीचे पप्पा मिस्टर दाभोळकर. मग त्यांचं काय? सुहास ते आमच्या कंपनी बरोबर एक नवीन प्रोजेक्ट करतात आणि त्यांच्या प्रोजेक्टचं सगळं काम व्यवस्थित होतंय की नाही हे बघण्यासाठी ते आता रोज वरचेवर आमच्या ऑफिसमध्ये यायला लागलेत. काय? हो. आणि खरा प्रॉब्लेम पुढे आहे. त्यांनी त्यांच्या या प्रोजेक्टसाठी एक टीम सिलेक्ट केली आहे आणि त्या टीम मध्ये मी आहे. म्हणजे आता टेक्निकली ते माझे बॉस आहे. हो. आणि तुला तर माहिती आहे आधीच ते माझ्यावर खार खाऊन आहेत. त्यामुळे माझ्या काही डेडलाईन्स आहेत ज्या त्यांना पूर्ण होऊ द्यायच्या नाही. त्यासाठी आता ते काय काय करतील देवाला माहिती. जपून राहा, जपून राहा. नाही हे इथे संपत नाहीये, अजून पुढे आहेच. आता काय? रजनी. आता रजनीचं काय? ती रजनी हात धुवून माझ्या पाठीमागे लागली. काय? मला तर वाटतं ती सुद्धा दाभोळकरांना सामील. काही काय नाही, मला त्रास देण्याचा ना वेगळा पगार देतात बहुतेक दाभोळकर. ती कठीण आहे, पण काळजी करू नकोस. काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल यातून. बघू. डोंट वरी जय. आजपर्यंत एवढ्या अडचणीतनं आपल्याला कसा मार्ग सापडलाय, पुढेही सापडत राहील. काळजी करू नकोस.